म्हणजे दीपावलीचं महत्त्व काय आहे आणि त्याच्या मागे अध्यात्मशास्त्र काय आहे? तर दीपावली म्हणजे दीप अधिक आवली म्हणजे जी आहे ती आपण नेमकी का साजरी करावी, म्हणजे त्याचं कारण काय आहे? कारण आहे दिवाळीचं, म्हणजे की ते हेच आहे की आपण सात्विकताही आपण जपली पाहिजे. दिवाळीचे जे 4 दिवस असतात त्याचं महत्त्व काय? वसुबारस आणि भाऊबीज हे दोन वेगळे वेगळे सण आहेत, आपण एकत्रितपणाने साजरे करतो. वासनांच्या वरती विजय मिळवणं. काय आहे? म्हणजे भावाला ओवाळलं का जातं, रक्षाबंधन तर एक आहेच, हो. पण हा दुसरा सण एका वर्षामध्ये असतो, तर त्याचं काय महत्त्व आहे? यमलोकामधून पृथ्वीवरती येतो तर ते असतात, तर त्या जीवांना नरकयातना भोगायला लागत नाहीत असा एक त्याच्यामध्ये भाग सांगितलेला आहे. बहीण भावाला ओवाळते तर त्यावेळेला बहिणीमधलं म्हणजे जे काय आहे तत्व तर ते जागृत होतं. दिवाळीसाठी तुम्ही काय संदेश देताल प्रेक्षकांना? किंवा अन्य प्रकारचे जे काही दिवे आहेत तर असे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात येतात. बरोबर. तर ते आपण शक्यतो वापरणं टाळलं पाहिजे, वस्तूंना प्राधान्य दिलं पाहिजे, म्हणून आपण आपलं कर्तव्य या निमित्ताने बजावलं पाहिजे. हा आपण या निमित्ताने लावला पाहिजे. तर ती दिवाळी खऱ्या अर्थाने आपण चांगल्या प्रकारे साजरी केली असं म्हणता येईल असं मला वाटतं. दिवाळीच्या प्रकाशात आपण आनंद साजरा करतो. आज आपण उलगडणार आहोत हा गूढ विषय सनातन संस्थेच्या डॉक्टर ज्योती काळे यांच्यासोबत. सनातन धर्म दिवाळी संबंध जाणून घेण्यासाठी रहा आमच्यासोबत, फक्त चिल मराठीवरती. मॅम, आपल्या सनातन धर्मामध्ये म्हणजे दीपावलीचं महत्त्व काय आहे आणि त्याच्या मागे अध्यात्मशास्त्र काय आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवाळी म्हणजे आपण त्या दिवशी दिवे लावतो या सणामध्ये. बरोबर. तर दीपावली म्हणजे दीप अधिक आवली म्हणजे दिव्यांची ओळ किंवा रांग. तर त्याच्यामुळे सर्वत्र दिवे लावणं हा आपला सण आहे. तर तो दिवे हे कशाचं प्रतीक आहे? तर तो म्हणजे की ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्यांच्यावरती सकारात्मकतेचा विजय किंवा अधर्मावरती धर्माचा विजय. कारण आपल्याला माहिती आहे की श्रीराम प्रभू ज्या वेळेला रावणाचा वध करून अयोध्येला पोहोचले तर त्यावेळेला अयोध्यावासियांनी हा सण साजरा केला दिवे लावून. त्याच्यासोबतच नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला माहिती आहे की नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला. त्यामुळे राम आणि श्रीकृष्ण या दोन्ही देवतांचं तत्व असणारं आणि अधर्मावर धर्माचा विजय असं असणारा, अंधकारावरती प्रकाशाचा विजय असं सर्व सांगणारा हा सण आहे. तर मग आता ही दिवाळी जी आहे ती आपण नेमकी का साजरी करावी, म्हणजे त्याचं कारण काय आहे? आता आपल्याला बघायला गेलं तर आपण म्हणतो दिवाळी करायची म्हणजे कपडे झाले, फटाके झाले, एक महिन्याभराची सुट्टी झाली, पण सनातन धर्मामध्ये काहीतरी त्याचं मुख्य कारण तर असणार आहे ना, तर ते तेवढं आपल्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. जे मुख्य कारण आहे दिवाळीचं म्हणजे की ते हेच आहे की आपण संपूर्णपणाने आपलं जीवन जे आहे तर ते उजळून टाकण्यासाठी म्हणून आपण केलेला हा सण आहे. तर या दिवसांमध्ये आपण बाह्य स्वरूपाचं तर सगळं म्हणजे वेगवेगळे खाण्याचे पदार्थ असतील किंवा कपडे असतील, अलंकार असतील, ह्या गोष्टी तर आपण घेतोच, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपलं अध्यात्मशास्त्र किंवा सात्विकताही आपण जपली पाहिजे. मग आपल्याकडे जे आहे तर ते अलंकार शास्त्र सांगणारे असे ग्रंथ आहेत वेगवेगळे की अलंकारांच्या मागचं शास्त्र काय आहे. वेगवेगळे अलंकार घातल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा आध्यात्मिक स्तरावरती कसा लाभ होतो आणि याबरोबरच त्यांचं नक्षीकाम सुद्धा कसं असावं. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे की नक्षीकाम असणारे किंवा वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेले इमिटेशन ज्वेलरी अशा प्रकारचे दागिने घालण्याची खूप पद्धत निघाली आहे. तर त्याच्याऐवजी आपण थोडेच परंतु योग्य प्रकारचे दागिने जे आहेत तर ते घालणं आणि त्याचा जो अध्यात्मशास्त्रीय लाभ जो आपल्याला आहे तर तो या ग्रंथांच्या मध्ये आपल्याला मिळेल. आता आपण दिवाळीपर्यंत येऊ की दिवाळीचे जे 4 दिवस असतात त्याचं महत्व काय, म्हणजे प्रत्येक वसुबारसाचं महत्व काय, धनत्रयोदशीचं महत्व काय, भाऊबीजेचं महत्व काय, तर तेवढं तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. हो, खरं तर वसुबारस आणि भाऊबीज हे दोन वेगळे वेगळे सण आहेत आणि ते दिवाळीला जोडून म्हणजे दिवाळी खरी सुरू होते ती धनत्रयोदशीपासून ते पाडव्यापर्यंत दिवाळीचा. बरोबर. तर हे दोन जोडून येणारे सण आहेत म्हणून तो आपण एकत्रितपणाने साजरे करतो. बरोबर. वसुबारसेला गाय आणि वासरू यांची पूजा करतात. गोधन हे खूप महत्वाचे आहे. श्रीकृष्णाने सुद्धा गायींचं पालन केलेलं होतं
तर त्याच्यामुळे गायींचं महत्त्व किंवा तिच्या पोटी 33 कोटी देव असतात असं आपण मानतो. तर त्याच्यामुळे ती पूजा केल्यामुळे आपल्या सर्व देवांचे आपण पूजन केल्यासारखं आहे. आणि याबरोबरच आपल्या धर्मामध्ये म्हणजे प्रत्येक चराचरामध्ये ईश्वर बघावा असं सांगितलेलं आहे. तर तो भाग पण ह्याच्यामधून आपल्याला दिसून येतो की आपण गायीचं जेव्हा पूजन करतो. बरोबर. त्यानंतर धनत्रयोदशी जी आहे, तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धनाचं पूजन करणं किंवा त्या दिवशी धन विकत घेणं, सोनं आणणं घरी, हा भाग आहेच. पण त्याच्याबरोबरच जो धन्वंतरी देवता जी आहे ही पण अमृतमंथन म्हणजे समुद्र मंथन झालं होतं त्याच्यामधून निघालेली देवता आहे आणि अमृतकुंभ तिच्या हातामध्ये आहे. तर त्यांची पूजा केल्यामुळे आपल्याला आयुरारोग्य जे आहे, म्हणजे आपल्याकडे बाकी सगळं आहे परंतु आपलं जर आरोग्यच चांगलं नसेल तर आपण आपल्याकडे असणाऱ्या कोणत्याही सुख संपत्तीचा किंवा धनाचा उपभोग आपण घेऊ शकणार नाही. तर त्याच्यामुळे आरोग्य संपन्नता आपल्याला राहावी. आणि याबरोबरच त्या दिवशी यमदीपदान म्हणजे दक्षिणेकडे दिवा लावून आपण यमाला दीप दाखवला जातो. तर अकाली मृत्यू होऊ नये म्हणजे किती महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ना की प्रत्येकाला मृत्यू येणारच आहे पण तो अकाली नसावा, अवेळी नसावा. याच्यासाठी म्हणून यमदीपदान करण्याचं महत्त्व हे धनत्रयोदशीला सांगितलं आहे. त्यानंतर मग आपला आहे तो नरक चतुर्दशी. आपल्याला माहितीच आहे की नरकासुराचा वध त्या दिवशी केलेला आहे श्रीकृष्णाने. म्हणजेच अधर्मावरती धर्माचा विजय झालेला आहे आणि वासनांच्या वरती विजय मिळवणं हा त्या मागचा खरा भाग आहे. नंतर भाऊबीज जी मनवली जाते त्याचं म्हणजे कारण काय आहे? म्हणजे भावाला ओवाळलं का जातं? रक्षाबंधन तर एक आहेच पण हा दुसरा सण एका वर्षामध्ये असतो तर त्याचं काय महत्व आहे? तर यावेळेला यम जो आहे, जी मृत्यूची देवता आहे, तर ती त्याची बहीण जी आहे यमुना, तर तिच्या घरी तो जेवायला येतो असं सांगितलं जातं. आणि पृथ्वी हा पण म्हणजे हिला पण बहीण मानलं जातं यमाची. आणि त्यामुळे ज्या वेळेला यम हा यमलोकामधून पृथ्वीवरती येतो तर त्यावेळेला जी कोणी नरकामध्ये असतात तर त्या जीवांना नरकयातना भोगायला लागत नाही असा एक त्याच्यामध्ये भाग सांगितलेला आहे. आणि ज्या वेळेला बहीण भावाला ओवाळते तर त्यावेळेला बहिणीमधलं म्हणजे जे काय आहे तत्व तर ते जागृत होतं. बहिणीचं रक्षण करण्याचं वचन भाऊ देतो आणि याच्याबरोबरच भावाचं आयुष्य वर्धिष्णू व्हावं याच्यासाठी म्हणून पण भावाला ओवाळलं जातं आणि मग भेटवस्तू दिली जाते. आणि भावानी या दिवशी बहिणीच्या घरी जेवायला यावं अशा प्रकारचा भाग ह्याच्यामध्ये सांगितलेला असतो. तर म्हणजे आता बघायला गेलं तर आपल्या सनातन धर्माचे हे सौंदर्य आहे, जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. प्रत्येक सणाला एक वेगळं कारण असतं किंवा उत्सव असतो. दिवाळीसाठी तुम्ही काय संदेश देताल प्रेक्षकांना आपल्या? म्हणजे दिवाळीमध्ये 2 गोष्टी आहेत की एक आपण दिवे लावतो. बरोबर. तर पणत्या ज्या आहेत तर ह्या सर्वात सात्विक असे दिवे आहेत. तर त्याच्यामुळे आपण ज्या तेलाची म्हणजे मातीची पणती आणि त्याच्यामध्ये कापसाची वात आणि तिळाचं तेल असं घालून लावलेली जी पणती आहे तर तीच आपण लावली पाहिजे. मेणबत्त्या किंवा विजेचे दिवे जे आहेत तर त्यांचा वापर आपण कमीत कमी केला पाहिजे किंवा टाळला पाहिजे. बरोबर. याबरोबरच जे आकाशकंदील आहेत तर त्यांचा आकार सुद्धा सात्विक असला पाहिजे. बरोबर. आणि आजकाल चायनीज किंवा अन्य प्रकारचे जे काही दिवे आहेत तर असे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात येतात. तर ते आपण शक्यतो वापरणं टाळलं पाहिजे आणि आपल्या भारतीय वस्तूंना प्राधान्य दिलं पाहिजे. याच्यामुळे आपण जसं म्हटलं की आपल्या देशाची आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत करण्याचं काम शेवटी कोणाचं आहे? आपल्या नागरिकांचंच आहे ना. तर त्याच्यामुळे या निमित्ताने आपण हा पण भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आपल्या वैयक्तिक धनाची जशी आपण काळजी घेतो तशीच आपल्या राष्ट्राचं पण जे धन आहे तर ते पण आपल्याकडेच राहावं आणि त्याचं रक्षण व्हावं ह्याच्यासाठी म्हणून आपण आपलं कर्तव्य या निमित्ताने बजावलं पाहिजे. आणि जसं सांगितलं तसं की हा अधर्मावरती धर्माने मिळवलेला विजय आहे. तर आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक वाईट सवयी असतात, आपल्या कुसंस्कार असतात किंवा आपल्या मनामध्ये काही दोष असतात, अहंकार असतो आपल्या मनामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये आपण एक आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि सद्गुणांचा, सात्विक विचारांचा दिवा हा आपण या निमित्ताने लावला पाहिजे. तर ती दिवाळी खऱ्या अर्थाने आपण
चांगल्या प्रकारे साजरी केली असं म्हणता येईल असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे एका अर्थाने आपण चिनी वस्तूंचा वापर करू नका. आपली जी सनातन धर्माची जी सुरुवात झालेली आहे त्याचा शेवट नाही झाला पाहिजे या चिनी वस्तूंनी करून, असंच मॅमचं पण सांगणं आहे आणि ते लक्षात ठेवा सगळ्यांनी. जर तुम्हाला आजचं विचारप्रवर्तक संभाषण आवडलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच आणखीन जागृतीपर कंटेंटसाठी चिल मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.